मर्यादित पुणे त्याचं संचालक मंडळ कक्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीण दरेकर. त्यांच्या परिचयामध्ये कॅबिनेट मंत्री दर्जा असं म्हटलेलं आहे. दर्जा शब्द लवकरात लवकर लावा अशी आपण सगळेजण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. तर एकदा का तो दर्जा शब्द गेला आणि कॅबिनेट मंत्री असं त्यांचं स्वरूप झालं तर एखादं सहकार विभाग त्यांच्याकडे येईल. त्यांनी माझ्याकडे मागण्या करण्याच्या ऐवजी माझ्या सहित आपण सगळेजण त्यांच्याकडेच मागणी करू शकतो असे अतिशय कर्तृत्ववान महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीण दरेकर. एखादा माणूस शून्यातून विश्व कसं निर्माण करतो त्याचं मोठं उदाहरण व्यासपीठावर उपस्थित विद्याधर नासकर. मी 14 ते 16 सहकार मंत्री झालो. अनेक विषयामध्ये लक्ष घालायला. मुळात मला आजही तो दिवस आठवतो की मध्यरात्री 2 वाजता गाढ झोपेमध्ये मी आमदार निवासामध्ये झोपलो असताना मला अचानक एक फोन आला आणि ते म्हणाले की दादा अमित बोलराव. अमित कोण? अमित साटम, अमित भातखळकर कोण? मला अर्ध्या क्षणात लक्षात आलं की अमित भाई आहे. बेटा अमित भाई बताइए. म्हणाले बस घड़ी में कितने बजे आहे? 2 बजे. तर ते देवेंद्रच म्हणणार, आमचे देवेंद्रजी. देवेंद्र दिल्ली से निकला है, 2 घंटे में पहुंचेगा. वो भी आमदार निवास में रहता है ना. मतलब हम वो मैजेस्टिक के आमदार निवास में रहते हैं. 4 बजे के आसपास वहाँ जाकर बैठो. कोणते बोला आमचे अमित भाई अशा क्रियापदांमध्ये बोलतात. देखेंगे, बात भी बात करते हैं आणि त्याच्यातून अर्थ काढून आम्ही सगळेजण अतिशय यशस्वीपणे वाटचाल करतो. तर मी 4 वाजता मॅजेस्टिक मध्ये जाऊन बसलो आणि देवेंद्र आले. देवेंद्रचा एक स्वभाव आहे की त्यांच्या पोटात पाणी येणार नाही. म्हणजे मला पहाटे 4 वाजता तुम्हाला भेटायला विचारलं सांगितलंय तर यार जेवण राहिलंय म्हणाले. जेवण राहिलं तर काय आता 4 वाजता जेवणार जेवायचं काय. पण पहिलं मला का बोलवतंय सांगा ना. पहिलं जीव सैन्य पोटावर चालतं म्हणाले. जेवल्यानंतर जेवायला हा कसं बरं वाटलं. काय नाही 11 वाजता शपथ घ्यायची. कसली शपथ घ्यायची? एका गिरणी कामगाराचा मुलगा मग सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो. तर शपथ कसली घ्यायची? शपथ घेतली. घाबरून अमितभाईंना आभार मानण्यासाठी फोन करताना म्हटलं की भाई पूरी जिंदगी प्रवास करने में गई. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी 13 वर्ष घर सोडलं. 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य ऑल इंडिया युनिव्हर्सिटी. त्या काळात 13 वर्ष माझ्याकडे गुजरात होतं. तर अमितभाईंशी मोदीजींशी खूप जवळीक. आपने देखा कितना मैंने प्रवास किया. छोटा सा खाता दो, छोटं खातं द्या मला. हा म्हणाले बहुत छोटा नाही, चिंता मत करू. आणि संध्याकाळी PWD आणि सहकार अशी 2 खाती घोषित केली. काय चाललंय काय. पण मी त्यांना असं म्हटलं की आपने सहकार मंत्री किया. मेरे खानापुर गांव की दुग्ध विकास सोसाइटी की सोसाइटी में मेंबर भी नहीं. हाँ आपकी कोई संस्था नहीं है इसलिए ही आपको सरकार मंत्री किया है असं म्हणून त्यांनी मला काय करायचं ते सांगितलं. ते मला कळलं की मला काही वेस्टेड इंटरेस्ट निहित स्वार्थ निर्माण होणार नाही म्हणून याला आपलं सरकार मंत्री केलं आहे. असं म्हणून मी सहकार विभागाची जबाबदारी स्वीकारली. आणि मला असं लक्षात आलं की फार मोठं विश्व आहे. 2.25 लाख सोसायट्या, प्रत्येकाचे आपण 40 सदस्य म्हटलं तर त्याच्यापेक्षा जास्त असतात. एवढी मोठी संख्या ही या विषयाशी जोडलेली. त्याच वेळेला मला असं लक्षात आलं, शोधायला लागलो ना आता काय काय करायचं काय करायचं. लक्षात आलं की राज्य सहकारी बँक ही पूर्णपणे मोडून खाल्लेली आहे आणि त्याच्यावर प्रशासक आहेत. मी पहिला नाबार्डचे रिटायर्ड चेअरमन तिथे प्रशासक अपॉइंट केले
आणि काही दिवसात मला लक्षात आलं की विद्याधर अनासकर सारखा जर सहकाराचा तज्ञ आपण तिथे अपॉइंट केला की ज्याला ग्रामीण भागातला सहकार कळतो, ते नाबार्डचे रिटायर्ड चेअरमन त्या लेवलला काम करणार आणि त्यावेळेला 9,000 कोटीपर्यंत खाली गेलेली बँक विद्याधर अनासकरने आता 73,000 कोटीवर आणली. जी बँक लॉस मध्ये होती तिचा ह्या वर्षीचा प्रॉफिट माझ्या माहितीप्रमाणे 700 कोटी झाला. असे सहकारातले तज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम मास्तर ते बघितलं पाहिजे. 20 मिनिटं मिळाली तर सगळे मुद्दे मांडले, 2 तास दिले तर अजितदादांनी उदाहरण दिले. असे व्यासपीठावर उपस्थित विद्याधर अनासकरजी, दीपक तावरे आमदार म्हणून त्यांना बोलवलंय असं मला प्रवीण मिळाले. सॉरी, माझ्या माहितीप्रमाणे मीच त्याला साक्षी आहे. एक सहकारी सूतगिरणी 100 कोटीची त्यांची आहे, त्यामुळे ते सहकारातले आहे. मला वाटतं की ते दरेकरांना माहिती आहे म्हणून त्यांना सहकारातला एक नेता, सहकारातला एक कार्यकर्ता बोलवले गेले. आता मला माहिती असतं एकच, आणखी काय काय मला माहिती नाही. मला माहिती असतं एक, आणखी किती मला माहिती नाही. प्रवीण दरेकर, सुनील कांबळे ही महाराष्ट्रातली काही मंडळी अशी आहेत की त्यांच्यावर देवेंद्रजींचा अमाप नाही. त्याचं उदाहरण सुनील कांबळेची सूतगिरणी आहे. माझ्याकडे नवीन सरकारमध्ये पण टेक्स्टाईल आलं, सूतगिरण्या माड्या आल्या. तर देवेंद्रजी मला म्हणाले की त्याला एक मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी द्यायची. तर सुनीलला मी कॉलेजला कसं ओळखतो, तो काय सूतगिरणी उभा करणार. ते म्हणाले की त्याला सूतगिरणी हवी आहे, ती आपल्याला द्यायची. तर फाईल तयार झाली. आणि एका कॅबिनेटमध्ये यांच्या सूचनेला मान्यता मिळण्यासाठी विषय आला. असंख्य विषय असल्यामुळे विषय आम्ही सगळेच विसरलो, म्हणजे अजेंडावर नव्हता, ऐकायला विसरलो. कॅबिनेट संपली, सगळेजण मंत्री उभे राहिले आणि सुनील कांबळे त्या कॅबिनेट हॉलच्या त्या दारातून आत डोकावत होता की आपली फाईल झाली की नाही. आणि देवजी म्हणाले दादा सुनीलची फाईल झाली. नेक्स्ट टेबल बसा म्हणून त्यांनी सगळ्या मंत्र्यांना खाली बसवलं, फाईल आणायला लावली, काय तुम्ही बरोबर ना, आणि ती फाईल मान्य करून घेतली. तेच स्थान, त्याच्यापेक्षा मोठं स्थान प्रवीण दरेकरांचं आहे. त्यामुळे मला मोठेपणा द्यावा म्हणून आम्हाला निधी द्या वगैरे म्हणतायत. पण आता राज्याचे मुख्यमंत्री पण देवेंद्रजी आहे आणि अर्थमंत्री पण देवेंद्रजी. त्यामुळे त्यांनी हे म्हटलेलं मला मान्य की मी संसदीय कामकाज मंत्री आहे, त्यामुळे मी पोस्टमन आहे, मी इथून उचलतो मी इथे देतो. त्यामुळे आता यांचा विषय मी कसा पुढे नेईन मी तुम्हाला सांगतो. असे व्यासपीठावर संजीव कुसाळकर जे आहेत, शिवाजीराव नलावडे आहेत, खूप मंडळी उपस्थित आहेत, उशीर झाला आहे. मी अर्थात आज कुठलाच कार्यक्रम नाही. प्रवीण दरेकर आणि आमचा नाव असं आहे की मला आज सांगलीमध्ये मोठा कार्यक्रम, मला चार्टर फ्लाईट न्यायला येणार, फारच मोठा कार्यक्रम. पण मी म्हटलं की मला ह्या कार्यक्रमाला ऍडजस्ट करून येता येईल तर मी येईन. त्यामुळे नाही, मी प्रवीणशी बोलतो, खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे मी प्रवीणशी बोलतो. कार्यक्रम संध्याकाळी 5:30 ला. मी मुंबईतून विमान घेऊन निघतो, पुण्याला उतरतो, तुला घेतो, सांगलीला जातो, तुला 5:30 पर्यंत सोडतो. प्रवीणची परवानगी घ्या. म्हणाला बिलकुल नाही, राज्यातल्या सगळ्या लोकांना 2,500 रुपये 5:30 पर्यंत काय करू त्यांचं. किंवा मी त्या नेत्याला सांगितलं की सॉरी, माझा पहिला कार्यक्रम म्हटलं प्रवीण दरेकर. त्यामुळे मी बाकी काही काम ठेवलेलं नाही. ते सर्किट हाऊसवर जिल्ह्याचे खूप बैठका चालू आहे. पण तुम्हालाही आपापल्या गावी जायचं आहे, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित वेगवेगळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी असणारे, कोणी डायरेक्टर असतील, कोणी व्हाईस चेअरमन असतील, कोणी चेअरमन असतील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन सगळेजण उपस्थित आहेत. असे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, माझ्या आधीच्या 2 सघन भाषणामधून अनासकरांचं भाषण आणि दरेकरांचं भाषण, त्यातून आपल्याला सहकाराचं महत्त्व कळलंय आणि आपण सहकारात काम करतो. आपल्याला सहकारात काम करणाऱ्यांच्या प्रशिक्षणाचं महत्त्व कळलं. प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण नियमितपणे व्हावं यासाठी भाईंदरला एक स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नावाचे अप्रतिम कॅम्पस उभं राहिलेलं आहे. आपण पाहायला गेलात तर तुम्हाला दरवर्षी इथे एकत्र ट्रेनिंगला आलं असं वाटेल. स्वर्गीय अटलजी ज्याला मयनगरी म्हणायचं, इतकं सुंदर आहे.
प्रशिक्षण होतं ते चेअरमन होते प्रमोद महाजन, मी त्याचा जनरल सेक्रेटरी होतो. प्रमोदजी मला नाही म्हणायचे की दादा जेव्हा राजकारणात तुम्हाला सुट्टी मिळेल ना, मला रामभाऊ म्हाळगी करून देण्यात का ट्रेनिंगला पर्याय नाही. राजकीय क्षेत्र आणि सहकार क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये काम करणाऱ्याला वाटते की मला ट्रेनिंगची आवश्यकता आहे, मला सगळंच कळतं आणि डोक्यात काही कळतच नसतं. आणि मग काही झालं की लाख रुपये फी देऊन वकील बोलवलं. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की कायदा काय, तुम्हाला माहिती पाहिजे की आर्ग्युमेंट काय. माझ्याकडे एक माणूस असा आहे की जो लॉजिक डेव्हलप करणारा माणूस, भले भले 5 लाख रुपये पर मिनिटला घेणारे वकील, पण मला ह्या माणसाला सांगायला लागतं की या केसमध्ये लॉजिक त्याला समजतं आणि तो लॉजिक समजावून सांगतो, केस आम्ही जिंकतो. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासहित 17ला हायकोर्टात जिंकले, सरकार गेलं सुप्रीम कोर्टात हरलो, पण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासहित कुठली केस हरलोच नाही. त्याचं कारण काय, तर कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचं लॉजिक मांडायला आम्ही शिकलो आणि त्यामुळे अतिशय ट्रेनिंगचं महत्त्व आहे. आणि ते लक्षात घेऊन प्रवीण दरेकरांनी या संस्थेमध्ये निवडणूक होऊ नये, एकमताने निवडणूक व्हावी असा प्रयत्न केला. 33 जिल्हा बोर्ड आहेत, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत, इतक्या सुंदर इमारती आहेत. तर प्रशिक्षणाला वातावरण हे सुद्धा महत्त्वाचं असतं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधन केला तर लक्षात येईल की त्याला त्यांचे काम महिनगरी म्हणाले, निम्मा ट्रेनिंगचं त्या वातावरणात होऊन जातं. त्यामुळे खूप चांगल्या वास्तू असल्यामुळे दरेकरांनी हा निर्णय केला आणि ही संस्था आता ते लीड करतायत, नेतृत्व करतायत. ती नीट चालावी यासाठी त्यांनी काही मागण्या केल्या. एक मागणी केली की जे प्रशिक्षण शुल्क सहकार होतं ते काय अमाप नव्हतं, प्रॉफिटशी रिलेटेड होतं. ज्या संस्था लॉसमध्ये चालतात त्यांच्याकडे पण पैसे मागेल, प्रॉफिट कमवता तर थोडे पैसे प्रशिक्षणाला जायचं, तुमच्याच लोकांचं प्रशिक्षण होणार आहे ना. आणि त्यामुळे आल्या आल्या सहकार आयुक्तांना सूचना केलेली आहे की त्याने हे शुल्क नॉमिनल, ज्याच्यातून संस्थांना तो भार वाटणार नाही, असं शुल्क लावण्याची फाईल मूव्ह करावी. प्रवीण दरेकरांनी म्हटलं ते खरं आहे की मी संसदीय कामकाज आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये कुठला कायदा आणायचा, कुठला आणायचा नाही, कुठला मागे घ्यायचा, त्याचं कोऑर्डिनेशन मी करत असतो. 12 जूनला अधिवेशन सुरू होत आहे, पावसाळी अधिवेशन. त्याच्या आधी जरी फाईल तयार केली तर आपल्याला हे सरकारी अनुदान शिक्षण निधी सुरू करता येईल. दुसरा मुद्दा जो आहे तो सरकारी अनुदानाचा. आता अनासकरण म्हटल्याप्रमाणे एक बजेट तयार आहे की साधारणतः वर्षभरामध्ये किती लाख लोकांचं प्रशिक्षण आम्ही करणार आहोत, त्याला फॅकल्टी किती लागतील, त्यांचं मानधन किती लागेल, येणाऱ्यांना काही प्रवास कसा द्यायचा असतो का, ते बजेट तयार करा. त्या बजेटमधून तुमचा जो शिक्षण निधी आहे तो वजा झाल्यानंतर तूट समोर येते. त्या तुटीला आपण सरकारकडे मागू, तर ती तूट 5 कोटी पण येईल आणि 50 कोटी पण येईल. महाराष्ट्र शासनाकडे बाहेर लोक किती म्हणून विरोधक की कर्ज द्यायला वगैरे, तसं एक कर्ज सुद्धा जो फेडू शकतो त्यालाच मिळेल, तर वेळेने येत लोक. आपला एका बाजूने उत्पन्न, सकल उत्पन्न इतकं वाढत आहे आणि आपल्याला केंद्राने जी स्पेस दिलेली आहे की तुमच्या सकल उत्पन्नाच्या 25% जास्त लोक तुम्ही घ्यायचं नाही, आपण 18% दिली म्हणून कर्ज काढावंच नाहीये. मुद्दा चालला आहे की तो पैशाची कमी नाही आहे. आपला जीएसटी प्रचंड वाढत चालला. आपल्याला डायरेक्ट टॅक्सेसचं केंद्राने जे कॉन्ट्रिब्युशन द्यायचं ते यावेळेला 53,000 कोटी होतं. आपल्याला केंद्राने 50,000 कोटीचं कर्ज विनाव्याज 50% रिपेमेंट करण्याचं ऑफर केलं. हे आकडे विरोधकांना माहिती नसतात, थोडं टीका करायची असते, बाकी काय करायचं नसतं. आणि त्यामुळे पैसे हा गंभीर विषय नाही, पण देवेंद्रजी अत्यंत काटेकोर आहेत. असा मुख्यमंत्री आजपर्यंत झाला नाही की ज्यांना प्रत्येक गोष्ट पूर्ण वाचायची माहिती आहे. मला मराठा आरक्षणाचा कायदा माहिती, मी त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व असतो. मराठा आरक्षणाचा कायदा हा 3 वेळा त्यांनी वाचला आणि प्रत्येक पानावरचे मिस्टेक करून दाखवलं की ही मिस्टेक कोर्टात भागात पडेल, तिथे फुल स्टॉप पाहिजे, तिथे जर कॉमा टाकला तर अर्थ बदलतो. पण त्यामुळे तुम्ही मागितले त्यांनी दिला सगळं. तुम्हाला त्यांनी स्वयं अर्थसहाय्यित गृहनिर्माणाला खूप मदत केली की नाही, ती मदत का केली, त्यांना क्लिक झालं, त्यांना पटलं की फायद्यात आहे सामान्य. तुम्ही पैसे कमी पडणार नाही, त्यामुळे अनासकरांकडूनच एक बजेट तयार करून घ्या, त्यातली तूट सरकारकडे मागा. अगदी ह्या जून मधल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणीमध्ये सुद्धा आपल्याला ते टाकता येईल. तिसरा विषय दरेकरांनी म्हटला तो फार महत्वाचा आहे की सहकार विद्यापीठ. सहकार किती महत्वाचं आहे, तर मोदीजींनी सहकाराचं केंद्रामध्ये नव्याने डिपार्टमेंट पोर्टफोलिओ म्हणतो खातं निर्माण, जे स्वातंत्र्यानंतर देशामध्ये नव्हतं.
आणि अमित भाई सारखा तगडा माणूस की जे सहकारात मोठे झाले. अमित भाई हे पुणे जिल्ह्यामध्ये व्हायचं अमित भाई कर्णावती म्हणजे त्याला 2 शब्द सुद्धा अहमदाबाद आहे. अहमदाबाद जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते, अहमदाबाद जिल्हा बँकेचे कर्णावती जिल्हा बँकेचे चेअरमन होते, आपल्या गावातल्या विविध कार्यकारी सोसायटीचे वर्षानुवर्षे डायरेक्टर. त्यामुळे सहकार करणारा माणूस हा ह्या क्षेत्राला या डिपार्टमेंटला सहकारमध्ये मिळालेले असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी एक विद्यापीठ डिक्लेअर केलं. त्याचं केंद्र हे कर्णावतीमध्ये आहे आणि त्या विद्यापीठामध्ये आपण अनेक जण वेगवेगळे कोर्सेस करायला जाऊ शकतो. पण महाराष्ट्रामध्ये असं हो असेल तर एक वैकुंठबाई मेहता आहे असं असतानाही आपण आपलं वेगळं विद्यापीठ काढू शकू का याचा लगेच प्रत्येक माझ्याकडे जातं. मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे, माझ्या अंडर सगळी कॉलेजेस असतात, विद्यापीठ येतात, त्याचा अभ्यास करू. एक बसल्या बसल्या मी यांना सुचवलं राजकारणाला की सुरुवात अशी करता येईल का की सगळ्या महाराष्ट्रातील 84 विद्यापीठामध्ये सहकार हे डिपार्टमेंट काढायला आणि त्याच्या विद्यापीठाने एक छोटा 3 महिन्यांचा 6 महिन्यांचा कोर्स पहिला त्यांच्या विद्यापीठाच्या डिपार्टमेंटच्या थ्रू द्यायचा. तुम्हाला वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल आणि वाटचाल अशी देऊ की आपण वेगळं विद्यापीठ करायचं आहे. त्यामुळे वेगळं सहकार विद्यापीठ तर करूच. विद्यापीठ कशासाठी हवं असतं तर शिक्षणासाठी हवं असतं. त्याची पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट नाही आहे. तिथे समजा पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट असेल, तिथे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट असेल, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट असेल, हिस्ट्री डिपार्टमेंट असेल, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आपण सुरू. त्याला लागणारा जो स्टाफ आहे तो सरकार म्हणून आम्ही सँक्शन करू. असं काय करता येईल असं विचार करू. परंतु सहकार विद्यापीठ, सहकारातलं डिपार्टमेंट, सहकारातलं कॉलेज अशा कायद्यांची रचना त्या येत्या 2-3 महिन्यामध्ये लावू असा शब्द मी देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एखाद्या जिल्ह्यातल्या जिल्हा दूध संघाची निवडणूक हा एका अर्थाने महाराष्ट्राच्या स्टेट लेवल राजकारण इतका मोठा असतो. गोकुळमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या आमदार म्हणून तिकीट नको असतो लोकांना, गोकुळची डायरेक्टरशिप हवी असते. गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातले बरं गेलं म्हणलं का तो या उच्चिक असते गोकुळचे डायरेक्टर. काय पेरवानचं सांगते बायको नगरसेविका झाली, पेरवानचे खूप चांगले अध्यक्ष आहेत. तर गोकुळची डायरेक्टरशिप लोकांना मिळते. आमदारकी गोकुळ म्हणून गोकुळ देऊन 4,500 कोटी होते. तावरे सांगतील 4,500 कोटी म्हणजे गोकुळचा टर्नओव्हर आहे. ही कॉर्पोरेटची ताकद आहे, ती वाढवा. ती वाढवत असताना प्रशिक्षण घ्या, तर कुठल्याही अडचणी येणार नाही. पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांनी खूप दिवसांनी सहकाराच्या वातावरणात मला आणलं. मला वाटलं की 50-60 जण असतील, हात आलो तो हात द्यायलाच झाला नाही. एवढा उत्साह आहे. खूप खूप धन्यवाद.